राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. पडदा स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची स्कॉर्पिओ एन मित्रांनो, नवीनवाली मित्रांनो फेसलिफ्ट जी आता लॉन्च झालेली आहे रिसेंटली मित्रांनो. व्हेरियंट वाईज बघा गेलो आपण मित्रांनो, तर स्कॉर्पिओ यांचं Z8L आपल्या मॉडेल जाते मित्रांनो. ही जे की तुम्हाला मित्रांनो डिझेल मॅन्युअल मध्ये येऊन जाते. यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक पाहिजे ऑटोमॅटिक मिळून जाईल, पेट्रोल पण येऊन जाते मित्रांनो. आणि 4x4 पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला मिळून जाते मित्रांनो. बाकी आज आपण करणार मित्रांनो या व्हेरियंटचं डिटेल रिव्ह्यू करा. 4x2 मध्ये वेरियंट येऊन जाते मित्रांनो. हे एकदम व्हॅल्यू मध्ये येऊन जाते मित्रांनो वेरियंट वगैरे. म्हणजे यामध्ये तुम्हाला सगळे फीचर्स वगैरे सगळं काही येऊन जाते मित्रांनो. बाहेरून काही काम करायची जरूरत नाही मित्रांनो याच्यातनी. बाकी मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण बोलूया आपल्या गाडी चाबी वगैरेबद्दल मित्रांनो. तर आपल्या गाडी चाबी वगैरे बघसाल तर या प्रकारची येऊन जाते मित्रांनो. सेंटरमध्ये मित्रांनो मला नवीन वाला मंदिराचं लोगो वगैरे येऊन जाते मित्रांनो. आणि पाठीमागचा आपण बघायला मित्रांनो, तर लॉक अनलॉक वगैरे होल्ड करून ठेवसाल तर डिकी आपली अनलॉक होऊन जाते मित्रांनो. फ्लिप याच्यात दिलेली आहे मित्रांनो तशी. पण फ्लिप काय काम वगैरे तसं नाही मित्रांनो. कारण की मित्रांनो गाडीमध्ये पुश स्टार्ट बटन वगैरे दिलेलं आहे. बाकी या प्रकारे गाडीचं जे लोकर आपले मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो, आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या प्राइसिंग बद्दल. तर या मॉडेलची मित्रांनो एक्शोरूम प्राइस आपल्याला गाद्रे महिंद्रा वाशीमध्ये जात आहे मित्रांनो 21,99,000 मित्रांनो. बाकी 4.5 ते 5 लाख तुमची डाऊन पेमेंट करू शकता मित्रांनो. बाकी तुमच्या सिव्हिलवरती डिपेंड आहे. अजून माझ्यासाठी शोरूमला कॉन्टॅक्ट करू शकता. चला मित्रांनो, आता आपण करूया इंजिन ब्रेक ओपन करूया मित्रांनो. आणि हा जो अपडेटेड मॉडेल वगैरे आला मित्रांनो, म्हणजे ज्यातनी फेस स्लिप आलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मित्रांनो नवीन शेपचे अलावी वगैरे मित्रांनो, किंवा जे टायर टाईप संडो वगैरे आहे मित्रांनो, हे तुम्हाला टॉप ऑफ द लाईन जे व्हेरियंट वगैरे याच्यातून तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. बाकी बोनोटा करू एकदा ओपन करा. इथून आपण ओपन करू शकतो. याला जे हायड्रोस्कोरा स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये येतात ते याच्यातनी अजून पण आले नाहीत मित्रांनो. पण याच्यावालं तर यामध्ये तुम्हाला 2.2 लिटरचं एमॉक्स CRDI इंजिन येऊन जाते मित्रांनो, जे की तुम्हाला 2198 CC मध्ये 4 सिलेंडर इंजन पॉवर करून देते मित्रांनो. हे आपल्याला 172.45 BHP संघ टॉर्क करते मित्रांनो. हे आपल्याला 370 न्यूटन संघ मित्रांनो. बाकी मित्रांनो, टर्बोचार्ज इंजिन वगैरे दिलेला आपल्याला, नॉन टर्बो इंजिन वगैरे नाही आहे. आणि तुम्ही तर मित्रांनो घ्यायला गेलायचं आता पेट्रोल इंजिन वगैरे मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला 2 लिटरचं इंजिन येऊन जाते मित्रांनो. आणि डिझेल म्हणजे 2.2 लिटरचं इंजिन येऊन जाते मित्रांनो. बाकी या बाजूची बॅटरी वगैरे ही आपली मिळून जाते मित्रांनो. फ्यूज वगैरेचे खाली दिले आहेत आपल्याला. बाकी इंजिन कव्हर करायचे तसे प्रॉपर दिलेले आहे मित्रांनो. आणि जे वायपरचं पाणी वगैरे तुम्ही तिथून टाकू शकता मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या स्कॉर्पिओ एनचं जे इंजिन पे वगैरे आपल्या मिळून जाईल मित्रांनो. आणि दंडी वगैरे तशी तुम्हाला लावा लागते मित्रांनो. हॅड्रेस वगैरे अजून पण दिलेले नाहीत मित्रांनो याच्यामध्ये. तर चला एकदा क्लोज करून घेऊया याला. बाकी मित्रांनो, आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टर्निंग रेस वगैरेबद्दल. तर यामध्ये तुम्हाला 5.4 मीटरचं टर्निंग रेस वगैरे आहे मित्रांनो. डिझेल टँकबद्दल आपण बघायला गेलो मित्रांनो, तर ते आपल्याला 57 लिटर संघ मिळून जाते मित्रांनो. आणि ज्या आपल्या गाडीची टोटल लांबी वगैरे आहे मित्रांनो, तर हिची टोटलची लांबी वगैरे आहे ही आपल्याला 4,662 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. रुंदी वगैरे आपल्याला 1,917 mm मध्ये. गाडीची उंची वगैरे आपल्याला 1,857 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. तर राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरेबद्दल. तर व्हीलबेस वगैरे मित्रांनो 2,750 mm मध्ये मिळून जाईल. गाडीचं ग्रामकस वगैरे मित्रांनो 187 mm मध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. की मित्रांनो बुटफेस वगैरेबद्दल आपण बघा गेलो, तर जर आपण थर्ड रोवर आपण फोल्ड केलं तर आपल्या बुटफेस येऊन जाते मित्रांनो 460 लिटरमध्ये मित्रांनो. बाकी त्याला आपण अनफोल्ड जर नाही केलं मित्रांनो, तर तुम्हाला बुटफेस कमी होऊन जाते, म्हणजे 200 जवळपास येऊन जाईल मित्रांनो अंदाजे. बाकी लोकराबद्दल पाहायला गेलो मित्रांनो, समोरून आपल्याला या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो ओव्हरऑल जे लोकर आहे मित्रांनो. आणि सेंटरमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं आपला महिंद्राचा लोगो वगैरे ते तुम्हाला इथं मिळून जाईल मित्रांनो नवीनवाला मित्रांनो. बाकी इथं तुम्ही बघसाल तर आपला कॅमेरा वगैरे जाते मित्रांनो. ग्रिल वगैरे बघसाल क्रोममध्ये आपल्या येऊन जाते मित्रांनो. खाली तुम्हाला नंबर प्लेट घ्यायचं होतं लावू शकता तसे तुम्ही मित्रांनो. बाकी हेडलाईट वेळेस आपण पाहायला मित्रांनो आपल्याला ऑल LED मध्ये येऊन जाते. इकडे प्रोजेक्टर दिली मित्रांनो, आणि इथं तुम्हाला LED दिली हाय बीमसाठी मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला इंडेक्स वगैरे जाते मित्रांनो. बाकी खाली प्रॉपर DRS वगैरे आणि याच्यात तुम्हाला फॉग वगैरे येऊन जातात मित्रांनो. बाकी पार्किंग सेन्सर वगैरे पण याच्यात येऊन जाईल मित्रांनो. होऊ शकतो तुम्ही पार्किंग सेन्सर वगैरे. बाकी मित्रांनो टायर्स वगैरे आपण पाहायला मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला जे टायर वगैरे ही तुम्हाला 255 60R18 इंचचा टायर वगैरे दिलेला आहे मित्रांनो. नवीन आला वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो. कसा वाटत आहे कमेंटमध्ये सांगा मला. बाकी समोर डिस वगैरे आहे मित्रांनो. पाठीमागं पण तुम्हाला डिस वगैरे येऊन जातील. ABS CBD व्हीलर कंट्रोल ही डिसेंट कंट्रोल मित्रांनो. आणि ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे यासारखे ब्रेकिंग फीचर्स ह्याच्यात येऊन जातील मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो इंडेक्स वगैरे आपले येऊन जातील. बाकी 360 कॅमेरा वगैरे आपल्या इथे येऊन जाईल मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी केले सेंटर मित्रांनो गाडीमध्ये तशी दिलेली आहे मित्रांनो. बाकी ड्रायव्हर साईडचे जे विंडो वगैरे आहे आणि को ड्रायव्हर साईडची विंडो वगैरे मित्रांनो ही तुम्हाला वन टच अप अँड डाऊनची दिलेली आहे मित्रांनो. बाकी इथं पॉवर विंडो कंट्रोल वगैरे जातील, चालक सिस्टम लॉक ऑन लॉक वगैरे. आणि इथं मित्रांनो तुमची मिरर कंट्रोल जातात मित्रांनो. सॉफ्टवेअर करायचं असं दिलेलं मित्रांनो. खाली तुम्हाला बॉटल वगैरे ठेवायसाठी जागा दिलेली आहे. स्पीकर फीड वगैरेचे देऊन जाईल मित्रांनो. बाकी सीट कंट्रोल वगैरे बघा मित्रांनो आपल्या इथं दिलेलं आहे, जे पूर्ण इलेक्ट्रिकली आहे. बाकी आता आपण बोलू आपल्या गाडीच्या इंटेरियर वगैरे बद्दल. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. चला एकदा करूया गाडी स्टार्ट वगैरे. या प्रकारचं जे डिजिटल क्लस्टर वगैरे आपल्या मिळून जाईल मित्रांनो.
की मित्रांनो इथं तुम्हाला डिजिटल स्पीडोमीटर वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी खाली तुम्ही इथं स्पीड वगैरे चेक करू शकता. फ्यूलची इन्फॉर्मेशन मित्रांनो, टायरची डायरेक्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो. RPM घरा गिअरची इन्फॉर्मेशन आपल्या वर येऊन जाते मित्रांनो. स्टेरिंग वगैरे बघायला मित्रांनो, तर सेंटरमध्ये आपला महिंद्राचा लोगो वगैरे मित्रांनो. या बाजूला क्रूज कंट्रोल वगैरे आणि MID कंट्रोल वगैरे दिलेले आहे मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला ट्रिप इन्फॉर्मेशन मध्ये आपल्या ट्रिप A, ट्रिप B वगैरे आपले मिळून जाईल मित्रांनो. त्यानंतर ड्राईव्ह इन्फॉर्मेशन, फ्यूल इन्फॉर्मेशन, त्यानंतर व्हेकल इन्फॉर्मेशन मित्रांनो, नेव्हिगेशन वगैरे आणि ड्राईव्ह असिस्ट वगैरे यासारखे जे फीचर्स वगैरे मित्रांनो तुम्हाला इथे दिलेले आहेत मित्रांनो. बाकी यासारखे फीचर्स वगैरे मित्र तुम्हाला इथे मिळून जातील, जे तुम्ही इथे कंट्रोल करू शकता, जे की तुम्ही कंट्रोल करू शकता मित्रांनो. आणि क्रूज कंट्रोल वगैरे आपल्या इथे दिले मित्रांनो. साईडला बघायला मित्रांनो आपल्या व्हॉइस कमांड वगैरे, कॉल एडिटिंग, डिस्कनेक्ट वगैरे हे फीचर्स आपल्या इथे दिले मित्रांनो. आणि यावर आपण बघायला मित्रांनो हेडलाईट वगैरे बद्दल. बाकी ऑटोमॅटिक हेडलाईट सेट वगैरे याच्यात येऊन जाईल मित्रांनो. फॉगलाईट कंट्रोल वगैरे आपल्या खाली दिलेले आहेत. वायपर सेटअप वगैरे बघायला मित्रांनो, तर यामध्ये पण तुम्हाला ऑटोमॅटिक वायपर सेटअप मिळून जाईल मित्रांनो. बाकी स्क्रीन वगैरे बघायला मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जे स्क्रीन वगैरे ही खूप मोठी दिली मित्रांनो. पहिल्या स्कॉर्पिओपेक्षा आपण पाहायला गेलो तर थार रॉकसारखी स्क्रीन वगैरे दिलेली मित्रांनो. त्याच्यापेक्षा थोडी मोठीच वाटत आहे मित्रांनो. ह्याच्यात तुम्ही ॲपल CarPlay आणि Android Auto तसं आरामात प्ले होऊन जाईल मित्रांनो, काय प्रॉब्लेम नाही आहे. खाली वगैरे बघायला मित्रांनो AC वगैरे बद्दल, तर यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक AC वगैरे पण दिलेली आहे मित्रांनो. बाकी ॲड्रेस बटन, हजारचं बटन वगैरे, टॅक्सी कंट्रोल वगैरे मित्रांनो. आणि जे आपलं हिल डिस्टिंग कंट्रोल वगैरे आहे आणि ड्राईव्ह मोड वगैरे दिले आहेत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला झिप, झॅप आणि झूम मोड दिलेला आहे मित्रांनो. बाकी 6 स्पीड ट्रान्समिशन येऊन जाईल मित्रांनो आपल्याला. रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे बघायला मित्रांनो, तिची या प्रकारे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. 3D मध्ये लावसाल मित्रांनो, तर असं वाटतं जसं एखादा गेम वगैरे चालू आहे का मित्रांनो. पूर्ण तुम्ही याच्यात बघू शकता मित्रांनो, अलग अलग टाईपनं अँगल वगैरे, व्ह्यू वगैरे. त्यानंतर मित्रांनो हे आपलं येऊन जातं 6 स्पीडमध्ये. बाकी तुम्ही चाबी वगैरे ठेवू शकता. इलेक्ट्रॉनिकली जे हँड वगैरे देऊन जाईल मित्रांनो आपल्याला. 2 कम्फर्ट वगैरे, पियानो ब्लॅकची फिनिशिंग वगैरे दिलेली मित्रांनो. बाकी जे ग्लबॉक्स वगैरे मित्रांनो इथं दिलेलं आहे तुम्हाला. चांगला ज्या स्पेस वगैरे दिलेला आहे मित्रांनो. इथं तुम्हाला स्कॉर्पिओची बॅजिंग वगैरे दिलेली मित्रांनो, तशीच क्लासिकची यायची आपल्याला. बाकी मित्रांनो आता आपण करायचं सनरूफला एकदा ओपन वगैरे. तर या टाईपमध्ये जर सनरूफ वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. जर मित्रांनो म्हणजे जसं की ज्या कस्टमरला बाबा पॅरानॉमिक टाईप सनरूफ पाहिजे होतं, त्याला 127 कडे जायचं काम पडायचं मित्रांनो. पण आता त्याला तिकडे जायचं काम नाही. प्लस स्कॉर्पिओ एन मध्ये तुम्हाला पॅरानॉमिक टाईप सनरूफ करायचं येऊन जाईल मित्रांनो. याला घेऊ एकदा क्लोज करू मित्रांनो, कारण खूप मोठं सनरूफ वगैरे आहे याच्यावालं. आणि एकाच बटन मित्रांनो पूर्ण बंद वगैरे होऊन जाते. बाकी या प्रकारे गाडीचं जे ओव्हरऑल इंटिरियर वगैरे आपल्या मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो खाली तुम्हाला जे आपले पार्किंग सेन्सर वगैरे याला तुम्ही चालू किंवा बंद इथून करू शकता मित्रांनो. आणि हेडलाईट लेवलला तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीचं सेकंड रो स्पेस वगैरे बद्दल मित्रांनो. तर चला एकदा सेकंड रोला करू एकदा ओपन वगैरे. बाकी मित्रांनो इथं तुम्हाला पॉवर विंडो कंट्रोल करा, पियानो ब्लॅकची फिनिशिंग, सॉफ्ट टच बॉडी ठेवू शकता मित्रांनो इथं तुम्ही. आणि खाली तुम्हाला स्पीकर वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो ही जी आपली सेकंड रो वगैरे मित्रांनो, ही जी पॅनल वगैरे याला तुम्ही कंट्रोल करू शकता. कंट्रोल करायचं तुम्ही करू शकता मित्रांनो याला. बाकी मित्रांनो आता तुम्ही बघूया मित्रांनो, तर पाठीमागे स्पेस वगैरे चांगला येऊन जाईल मित्रांनो. AC वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो. आणि AC कंट्रोल आपल्या इथं दिलेले आहेत मित्रांनो. तुम्ही जशी पाहिजे कंट्रोल करू शकता. टाईप-सी चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेला आहे मित्रांनो. बाकी कप होल्डर वगैरे दिले मित्रांनो. कप होल्डर आमरेस्ट वगैरे मिळून जाईल मित्रांनो. पूर्ण पॅरानॉमिक सनरूफ वगैरे आपण याच्यात दिलेलं आहे मित्रांनो. लाईट वगैरे बघता आपले हे व्हाईट LED मध्ये येऊन जाते मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचं सेकंड वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आपल्या गाडीची रिअल प्रोफाईल वगैरे दोस्त आपल्याला या प्रकारे मिळून जाईल. सेंटरमध्ये आपण जर बघायला गेलो मित्रांनो, तर इथं तुम्हाला आपले जे महिंद्राचं लोगो वगैरे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. रिअर वायपर, डिफॉगर, स्पॉइलर वगैरे येऊन जाईल मित्रांनो. हायलॅम्प स्टॉप लॅम्प वगैरे पण येऊन जाते. शार्परेन एंटीना आणि रूफच वगैरे पण येऊन जातात मित्रांनो, कारण की टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट वगैरे आहे. बाकी स्कॉर्पिओ यांची बॅजिंग आपल्या इथं दिली मित्रांनो. खाली आपण जर बघायला गेलो तर यामध्ये तुम्हाला 2 पार्किंग सेन्सर वगैरे आणि रिव्हर्स लाईट वगैरे आपल्या खाली दिली मित्रांनो. वरती हेडलाईटमध्ये दिलेली नाही आहे, टेललाईटमध्ये. बाकी टोचिंग जागा वगैरे आपल्या इथं खाली दिलेली आहे. जर तुमची गाडी कुठे फसली आहे किंवा तुम्हाला कोणत्या गाडीला काढायचं असेल बाहेर तर काढू शकता. बाकी डिक्कीमध्ये मित्रांनो तुम्हाला किलेस टाईप दिलेली आहे, लॉक अनलॉक करू शकता. बाकी इथं मित्रांचे जे टूल्स वगैरे दिले आहेत आपल्याला बघू शकता तुम्ही. आणि जे टायर वगैरे याचं सेमी टायर वगैरे तो आपल्याला खाली दिले मित्रांनो. म्हणजे जसं की आता कधी खोलायचं असेल तुम्ही खालून खोलू शकता. जसं आपल्या स्कॉर्पिओ एन झालं की म्हणजे जसं क्लासिक आहे आणि फॉर्च्युनर वगैरे त्या टाईपचे इथे खालून दिले मित्रांनो स्टेपनी वगैरे. बाकी याला घेऊ एकदा क्लोज करू. बाकी लाईट वगैरे बद्दल पाहाय करू मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला पिलर लाईट वगैरे या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. ब्रेक लाईट आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्याला एवढेच येऊन जाते मित्रांनो. बाकी डिझेल टँक वगैरे बद्दल पाहायला गेलो तर हे आपल्याला 57 लिटर संघ येऊन जाते. आणि यामध्ये तुम्हाला युरिया वगैरे पण टाकावं लागते मित्रांनो टाइम टू टाइम. बघू शकता तुम्ही युरिया वगैरे पण दिलेला आहे. बाकी ॲड्रेनॉस ॲप कनेक्टिव्ह वगैरे दिलेली आहे, ज्यामध्ये तुमची गाडी कुठं चालत आहे, किती मायलेज वगैरे देत आहे, गाडी फ्युल काय आहे, सगळं काही मित्रांनो तुम्हाला जे ॲड्रेनॉस ॲप वगैरे आहे याच्यात तुम्हाला ते इन्फॉर्मेशन मिळून जाते मित्रांनो.
तर मित्रांनो, तुम्हाला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मराठीमध्ये, ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.